नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील हू एट द बटर. चला तर बघूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लिसन, रिपीट अँड एन्जॉय. A. Two cats found a lump of butter. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? टू कॅट्स म्हणजे दोन मांजर. या दोन मांजरींना काय भेटते? एक लोण्याचा गोळा भेटतो. They both wanted the butter. They started fighting with each other. त्यांना लोण्याचा गोळा भेटतो आणि त्या दोघी भांडण करायला लागतात. It's mine. हे माझं आहे. असं ह्या दोघी भांडायला लागतात. तेवढ्यातच तेथे A monkey saw them, he said. तेवढ्यात तेथे एक माकड येतो आणि त्यांना भांडणं करताना बघतो आणि तो काय म्हणतो? माकड म्हणतो, Monkey said, Don't fight, I shall make 2 equal parts for you. तुम्ही दोघी भांडणं करू नका. मी तुम्हाला त्या लोण्याच्या गोळ्याचे 2 भाग करून देतो, समान भाग करून देतो. The monkey made 2 parts. Then he said. माकड काय म्हणतो? माकड त्या लोण्याच्या गोळ्याचे 2 भाग करून काय म्हणतो बघा? This part is bigger. I shall have a bite and make it smaller. हा भाग मला थोडा जास्त मोठा वाटतो आहे. मी ह्याचा एक घास घेतो आणि त्याला लहान बनवतो. असं तो माकड म्हणतो आणि तो लोण्याचा गोळा खातो. The monkey had a bite and then he said, Oh no, this part looks bigger. I shall have a bite and make it smaller. तो परत तसाच करत असतो. तो काय करतो? पुन्हा म्हणतो की हा भाग थोडा जास्त मोठा वाटत आहे. मी त्याला खाऊन अजून लहान करतो. The monkey did this again and again. Then he said. माकड पुन्हा तसंच करत राहतो. This is too small. I will take a bite. Oh, it's finished. हे बघा, यात छोटासा लोण्याचा गोळा राहतो. तो काय म्हणतो माकड? हे एक छोटासा गोळा राहिला आहे. मी ह्याचा पण घास घेतो. ते लोण्याचा गोळा पूर्ण संपून जातो खाऊन. नाव टेल. नंतर काय म्हणतो माकड? काय म्हणतो? हू एट द बटर. लोण्याचा गोळा कोणी खाल्ला? असं माकड म्हणतो मांजरांना. आणि तो झाडावर जाऊन बसलेला आपल्याला दिसत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.